नमस्कार। इस वक्त हम दांडेली के आरटीओ ऑफिस में हैं। यहाँ पर आप देख सकते हैं कई महानुभाव हैं। एक छोटी छोटी कुछ समस्याएं जो आरटीओ ऑफिस में होती है, इस विषय में यहाँ पर आए थे। थोड़ी देर पहले अच्छी ऊपर एक चर्चा हुई, बातचीत हुई। इस ऑफिस के मुख्य अधिकारी और इस आरटीओ ऑफिस के जिम्मेदार अधिकारी इस वक्त हमारे साथ है। सर जी नमस्ते, चैनल पे स्वागत है सर आपका। कई बार एक छोटी छोटी बातों को लेकर यहाँ पर जो कार्य कराने आते हैं, विशेष तौर पर आरटीओ ऑफिस है यानी ये लोगों के लिए है, लेकिन जब छोटे छोटे कार्य लेकर आते हैं तो उन्हें तकलीफ़ों का सामना करना पड़ता है। वहाँ जाइए, ये लाइए, वो लाइए, इसका इतना लगेगा, इतना होगा। इससे लोग अनजान होते हैं, उन्हें पता नहीं होता कि किसका कितना लगेगा और किसका रसीद मिलेगा और किसका रसीद नहीं मिलेगा, किसके पॉकेट में जाएगा। हम किसी पे इल्ज़ाम नहीं लगा रहे, हम किसी आरटीओ ऑफिस के ऊपर न इल्ज़ाम लगा रहे, न किसी अधिकारी के ऊपर इल्ज़ाम लगा रहे। हम ये चाहते हैं कि ऐसा हो सकता है, हो रहा है। इससे आप लोगों को जानकारी दें, जैसा सीसी है, विल कुछ बता रहे थे वो है, इस विषय में काफ़ी चर्चा हुई है, जानकारी दी गई है। इनवॉइस के बारे में कौन सा कब ट्रांसफ़र होगा, उसे क्या क्या चाहिए, क्या क्या नहीं चाहिए, आइए जानते हैं। सर जी विस्तृत जानकारी दीजिए ताकि यहाँ पर जो भी आए उसका कार्य हो, और अगर उसको तकलीफ हो, दुविधा हो, मान लीजिए मेरे जैसा कोई ऑफिसर है और इनडायरेक्टली अगर पैसे मांगता है तो वो क्या आपसे संपर्क कर सकता है, आपको जानकारी दे सकता है, बताइए सर प्लीज़। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಈ ಕಚೇರಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಕಚೇರಿ, ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಬರೋಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ನಾವು ಕುಂತಿರ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಅಧೀಕ್ಷರು ಕುಂತಿರ್ತಾರೆ, ಸಿಬ್ಬಂದಿ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಹತ್ರ ನಿಮಗೆ ಸಾಲ್ವ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾನು ಕುಂತಿರ್ತೀನಿ, ಅಲ್ಲಿ ಬಂದು ತಮ್ಮದೇನೇ ಕಷ್ಟ ಇದ್ದರೂ ಹೇಳ್ಕೋಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಕೊಡೋದು. ಅಲ್ಲಿಂದ ಇನ್ವಾಯ್ಸು ಅದು ಅಂದರೆ ಇನ್ವಾಯ್ಸ್ಗಳು ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಅದು ತಂದರೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಇದ್ದರೆ ನಾವು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹಾಕಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ್ದು. ಆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ನಾವು ನಿಮಗೆ ನೋಂದು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ಆದಷ್ಟು ಒರಿಜಿನಲ್ ಇನ್ವಾಯ್ಸ್ ತಂದರೆ ಒಳ್ಳೆಯದು. ಅಲ್ಲಿಂದ ವೀಲ್ ಬೇಸ್ ಹೇಳಿದ್ರಿ, ವೀಲ್ ಬೇಸ್ ಏನಿದೆ ಅದು ವಾಹನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೆಲವು ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂ ಆಗಿದ್ದಾವೆ, ಹೀಗಾಗಿ ಅದು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು. ಅದು ಏನು ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಅಲ್ಲ, ರೈಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದೇ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. ಅದು ಏನಿದೆ ನಾವು ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಫೈಲ್ ಪುಟಪ್ ಮಾಡಿ ಅದು ಡಾಟಾ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ ಇರುತ್ತೆ ವೀಲ್ ಬೇಸ್, ಅದು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ನೀವು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಚೇರಿ ಇದೆ ಇದು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಯಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೂ ಏನಿ ಟೈಮ್ ಬಂದು ನನಗೆ ಅಪ್ರೋಚ್ ಆಗಿ, ಯಾರೇ ದುಡ್ಡು ಕೇಳಿದರೂ ಬಂದು ಅಪ್ರೋಚ್ ಆಗಿ. सीसी ओरिजिनल सीसी, मान लीजिए मैंने कोई गाड़ी खरीदी है और मुझको ओरिजिनल इनवॉइस नहीं मिलता है, तो तब क्या उसका उपाय है और क्या आप मदद करेंगे? ಈಗ ಮೇಲೆ ಹೇಳ್ದಂಗೆ ನಿಮಗೆ ಇನ್ವಾಯ್ಸ್ಗೆ 3 ಥರ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಪಾರ್ಟಿ, ಥರ್ಡ್ ಪಾರ್ಟಿ ಹತ್ರ ಇರೋದಿಲ್ಲ. ಮೂಲವಾಗಿ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಆಫೀಸ್ ರೆಕಾರ್ಡ್ಸಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ನೀವು ಹೊರಗಡೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಆರ್ ಟಿ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಇನ್ ಕೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಅವೈಲೇಬಲ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇವತ್ತಿಂದು ಮಾರ್ಕೆಟ್ ರೇಟಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಶೋರೂಮಲ್ಲಿ ಹೋಗಿ ತಂದರೆ ಅದಕ್ಕೂ ನಾವು ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೇಮ್ ಮಾಡಲ್ ಇರಬೇಕು, ಸೇಮ್ ಹಿಂದೆ ಇರ್ಕೊಡೋದು, ಮುಂದೆ ಇರಬೇಕು, ಮುಂದಿಂದು. और एक बात पूछ रहा हूँ आपसे, अगर हम रिक्वेस्ट कर रहे हैं आपसे, आपके दायरे में आता है या नहीं आता है, आप ये देखिए कौन कौन से काम की लीगल फीस कितनी है, उसका अगर आप बाहर चार्ट लगाए तो। फिलहाल तो आप हम लगाए थोड़ा, ಕೆಲವೊಂದು ಹಚ್ಚಿವಿ ಇಲ್ಲಿ. ಇನ್ನೂ ಅದು ಮತ್ತೆ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ ನಾನು. ಹೊಸ ಆಫೀಸರಿಂದ ಒಂದೊಂದೇ ನಾನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಹಳೆ ಆಫೀಸ್ ಅಲ್ಲಿತ್ತು, ಈಗ ಹೊಸ ಆಫೀಸ್ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಗೂ ನಿಮಗೆ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಮಾಡ್ತೀವಿ. और अगर किसी को कोई तकलीफ हो तो वो आपके पास सीधा ऊपर ऑफिस में आके मुलाकात कर सकता है? ಹೌದು, ಕಚೇರಿಗೆ ಬಂದಮೇಲೆ ಫಸ್ಟು ನಂಬರ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪೇಜ್ ಬಂದು ಕಚೇರಿ ಅಧೀಕ್ಷಕರು ಇರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಪೇಪರ್ಸ್ ತೋರಿಸಿ ಅವರು ನಿಮಗೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನನಗೂ ಬಂದು ಭೇಟಿಯಾಗಿ, ಪೇಪರ್ ಕರೆಕ್ಟ್ ಇದ್ದರೆ 100ಕ್ಕೆ 100 ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. विशेष तौर पर बहुत ही
बेहतरीन खूबसूरत आरटीओ ऑफिस है ये। जहाँ तक मेरा अंदाज़ा है उत्तर कन्नड़ा डिस्ट्रिक्ट का सबसे बेहतरीन है। ये हमारे माननीय विधायक जी और उस वक्त के परिवहन मंत्री श्री रामलिंग रेड्डी जी की देन है ये। यहाँ पर और इनसे आपसे बात कर कर और आपका जो बात करने का तरीका है यह हमें बहुत प्रभावित किया है सर। नहीं, बहुत अच्छी बात है कि आप जैसे ऑफिसर्स का यहाँ पर होना जरूरी है। हो सकता है मेरे जैसा कोई आदमी हो, थोड़ा कोशिश करता हो, निश्चिंत रहिए, आप सीधा अपने पूरे सही पेपर्स के साथ अगर आरटीओ ऑफिस में आते हैं तो आपका काम निश्चित होगा। फिर भी अगर कोई कोशिश करता है कि थोड़ा बहुत इधर उधर हो जाए तो आप सीधा अपने सारे पेपर्स, सही पेपर्स लेकर आप साहब से संपर्क कर सकते हैं, आपका काम निश्चित होगा। दूसरी बात इन्होंने बताया कि हमने कहीं कहीं लगाया है, आपसे विशेष निवेदन करता हूँ बड़े बड़े अक्षरों में लगाए ताकि हर किसी को समझ में आए। ಏನಾಗಿದೆ ಹೊಸ ಆಫೀಸರ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಒಂದೊಂದು ನಾನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅಟ್ ಎ ಟೈಮ್ ಎಲ್ಲ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ। ಈಗ ನಿಮ್ಮ ಸಜೆಷನ್ ಇದೆಯಲ್ಲ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಮಾಡೋದು, ಅದನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು। बहुत बहुत धन्यवाद। और अगर किसी को कोई बोलना है कुछ, और एक आगे आइए, आगे आइए, आगे आइए। इधर पे इनवॉइस के साथ में हम लोग टैक्स भरते कर्नाटक का, तो नया नंबर आता है K65, तो उसकी अलग से फ़ीस ली जा रही थी हमारे पास से। तो अभी साहब को बात करने में साहब बोले कि उसका कोई फ़ीस नहीं है नए नंबर का, उसी में आ जाता है करके बताए हमारे को। क्या कोई आपको आपके पास लिया जा रहा है, आप बोल रहे लिया हैं जा रहा है, लिया जा रहा है। लिया जा रहा है, तो साहब उस पर आप ಅದು ನೀವು ಯಾರಿಗೆ ಭೇಟಿ, ನಮ್ಮ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ತೊಗೊಂಡಿದ್ರೆ ತೋರಿಸಿ, ನಾನು ಸಿಬ್ಬಂದಿ ಏನಾದರೂ ತೊಗೊಂಡ್ರೆ ನೀವು ಯಾರ್ಯಾರಿಗೂ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಬಂದು ಅವ್ರು ತೊಗೊಂಡಾರೆ ಇವ್ರು ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ। ನಾನು ಇಷ್ಟೊಂದು ಎಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅವ್ರು ನೀವು ಮತ್ತೆ ನೀನು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂದರೆ ನಾನೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ। बोलिए सर। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದಾ ಸರ್? ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸೊ ಮಾನ್ಯರೇ, ಇವತ್ತು ಆರ್ ಟಿ ಒ ಆಫೀಸ್ಗೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ। ಅಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವಿಷಯಗಳನ್ನು ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಈಗ ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಯಿ ಬಿಟ್ಟು ಹೇಳೋದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ। ನೀವು ಓಪನ್ನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಈ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಸರ್ ಹೇಳ್ದಂಗೆ ನಾವು ಏನೂ ಇಲ್ಲಿ ಕರಪ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಅದು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಆದರೆ ಈಗ ಬಂದಂಥ ನಮ್ಮ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರು ಓಪನ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಫೋನ್ ಇಡ್ತೀವಿ ನಾವು ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ, ಯಾರು ಕರಪ್ಷನ್ ತೊಗೋತಾರ, ಯಾರು ಕರಪ್ಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ನಾ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋತೀನಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಯಾರು? ಈ ಬಂದಂಥ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್। ಎರಡನೇ ಮಾತು, 10 ಗಂಟೆಗೆ SP ಆಗಲಿ DC ಆಗಲಿ ಯಾರೋ ವರ್ಕರ್ ಆಗಲಿ ಅವನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ತಂಬು ಕೊಟ್ಟು ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಆದೇಶವಾಗಿದೆ। ಈ ಎಲ್ಲ ಆದೇಶಗಳನ್ನು ಇವರು ಪಾಲನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕತ್ತರ। ನಮ್ಮ 3 ವಿಷಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಇನ್ವಾಯ್ಸ್, ಟ್ಯಾಕ್ಸ್, CC ಮತ್ತು ವೀಲ್ ಬಗ್ಗೆ ಈ 4 ಪಾಯಿಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗಿದೆ। ಅದರ ರೇಟ್ ಬಗ್ಗೆ ಸಹ ಸರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಆ ರೇಟ್ ನೀವು ಎಲ್ಲ ಬಾಂಧವರೇ ನೀವು ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು। ಸ್ವಲ್ಪ ಏಜೆಂಟ್ನಲ್ಲೇ ನಿಮಗೆ ಕೆಲಸ ಇದ್ದರೆ ಏಜೆಂಟ್ ಕೊಡ್ರಿ, ಆದರೆ ಹೌದು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ತೊಗೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅಲ್ಲಿ ಈ ಆಫೀಸ್ದಲ್ಲೇ ಏಜೆಂಟ್ಗಿರಿ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ನಡಿಬಾರ್ದು ಅಂತ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ। ಇದು ಏಜೆಂಟ್ ನಡೆಯೋದೇ ಇಲ್ಲ ಸರ್। हाँ, अरे बहुत अच्छा है। माइक दे, एक मिनट, माइक दे। भारत माता आरटीओ ऑफिस के अंदर हम जब आए तो हमें एक विशेष बैनर लगा हुआ दिखा था जिसके अंदर 1991 टू 2022 लिखा हुआ था। इतना पीछे का क्या है, और इसमें 21 जून से लेकर 10 जुलाई तक ये क्या है और क्यों है, जानने की कोशिश करते हैं। क्या है सर, बताएंगे प्लीज़। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಇಲಾಖಾ ಪ್ರಕರಣಗಳು ದಾಖಲಾಗಿದ್ದು, ಆ ಪ್ರಕರಣಗಳಿಗೆ ಮಾನ್ಯ ಸರ್ಕಾರ 50% ವಿನಾಯಿತಿ ನೀಡಿ ಆದೇಶ ನೀಡಿರುತ್ತದೆ। ಆ ಆದೇಶ ಅನ್ವಯ ನಿಮ್ಮ ವಾಹನಗಳ ಮೇಲೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಇಲಾಖಾ ಪ್ರಕರಣಗಳು ಆಗಿದ್ದರೆ 1/4/1991ರಿಂದ 31/3/2022 ಪ್ರಕರಣಗಳು ದಾಖಲಾಗಿದ್ದು ಇದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ 50% ವಿನಾಯಿತಿ ನೀಡಿರುತ್ತದೆ। ಅದನ್ನು ದಿನಾಂಕ 21/6/2026ರಿಂದ 10/7/2026ವರೆಗೆ ಇರುತ್ತೆ। ಅದಕ್ಕೆ
ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತಮ್ಮ ವಾಹನದ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಇಲಾಖಾ ಪ್ರಕರಣಗಳು ಇದ್ದಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಸರ್ಕಾರ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ನಾನು ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ವಾಹನ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಕೋರಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ये चीज़ आप अगर हिंदी में भी बोल दे तो बताइए। ये हमारा डिपार्टमेंट जो ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट है आरटीओ का, ये गवर्नमेंट की तरफ से, सरकार की तरफ से जो है पुराने केसेस जो डिपार्टमेंट से हमारे दिए जा चुके हैं, पुराने केसेस गाड़ियों के ऊपर जो केसेस हुए हैं, उन केसेस को 1/4/1991 से लेकर 31/3/2022 तक इस पीरियड के बीच में जो भी केसेस हुए हैं, उन केसेस के ऊपर 50% रियायती दी हुई है। अच्छा, यानी जो भी कोई हमें दंड लगा हाँ, दंड है, लगा है, जुर्माना भरना है या क्या भी हाँ, है? जुर्माना जो भी भरना है। फॉर एग्जांपल अगर आपका 10,000 रुपये जुर्माना हो रहा है, इस पीरियड का कोई केस है, तो उसके लिए 5,000 रुपये भर के आप उस केस को मुक्त क्लियर कर हो सकते हो। केस यानी को आइए, हाँ, 21 जून से लेकर 10 जुलाई के अंदर ये जो पीरियड जो दिया हुआ है, इस पीरियड के अंदर ये आपको ये हो जाएगा। फिर उसके बाद आएंगे तो फिर पूरा 100% भरना पड़ेगा। तो एक अच्छी पहल है सरकार की है कि इस पीरियड में आइए और अपना जो भी दंड जुर्माना जो भी भरना है 50% वो भरकर आप उस इल्जाम से और इस दंड से मुक्त हो सकते हैं। ये सरकार का एक अच्छा कदम है ताकि लोग जागरूक हुए और आकर अपना दंड भर दें। सबसे पहले तो वो परिस्थिति ही ना लाएं कि आपको दंड भरना पड़े। फिर भी अगर गलती से हो गया हो तो आइए 21 जून से 10 जुलाई तक एक अच्छा कदम है सरकार और आरटीओ द्वारा। थैंक यू जी, बहुत बहुत धन्यवाद जी।